हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 8. भक्तिविशेष. सूत्र क्रमांक 66. त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदास नित्यकांतात्मकं वा प्रेम एव कार्यप्रेम एव कार्यम इति. त्रैतमधून अतीत होऊन नित्य दासभक्ती किंवा नित्य कांताभक्ती अनुसरावी आणि प्रेमरूपा व्हावे, प्रेमभक्ती करावी, करत असावे. येथे देवर्षी नारद मुनींनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. प्रथम म्हणजे परमप्रेमरूपा होऊन प्रेमभक्ती करावी. दुसरं म्हणजे अशी भक्ती साध्य होण्यासाठी नित्य दासभक्ती किंवा नित्य कांताभक्ती ही साधना करावी. तिसरं म्हणजे या योगे त्रयीमधून पार होता येईल. या 3ही गोष्टी समजून घ्यायच्या, त्याचे नित्य आचरण करायचे, म्हणजे आपोआप 4थी गोष्ट प्राप्त होते. प्रेमरूपा व्हावे, प्रेमभक्ती करावी. प्रेमी आणि प्रियसी किंवा प्रियकर या 2 गोष्टी एकत्र आल्या आणि त्यामधून अद्वैत साध्य झाले की एक तिसरी गोष्ट निर्माण होते. ती तिसरी गोष्ट म्हणजे प्रेम. अशा प्रकारे प्रेमी, प्रियकर, प्रियसी आणि प्रेम असे त्रैत तयार होते. हे असे प्रेम निकोप, निखळ, निर्लेप, निरागस असते. परंतु त्यासाठी प्रेमी आणि प्रियकर, प्रियसी यांच्यामध्ये अद्वैत साध्य होणे अत्यावश्यक असते. याची अनेक कारणे आहेत. प्रथम म्हणजे जर दोघेही अजागृत असतील तर तो त्यांच्या एकत्र येण्याचा सौदा होतो, व्यवहार होतो, ती एक तडजोड असते. दुसरं म्हणजे दोघांपैकी एकच जागृत असेल तर ती वासना असते, बळजबरी असते. तिसरे म्हणजे दोघेही जागृत असतील तर ती कामना असते. चौथे प्रथम सांगितलेले म्हणजे जर दोघांचीही परमानंदी टाळी लागलेली असेल तर त्या अद्वैतामधून प्रेम निर्माण होते. हे असे प्रेम निकोप, निखळ, निर्लेप, निरागस असते. प्रेमी, प्रियकर, प्रियसी आणि प्रेम या त्रैतामधून एकमेकांबद्दल भक्तिरस स्त्रवू लागतो. भगवान श्री रामकृष्ण परमहंस आणि श्री शारदा देवी यामधील प्रेम हे असे भक्तिरसयुक्त होते. भक्त आणि भगवंत यामधील प्रेमभक्ती ही अशी असते, म्हणून ती परमप्रेमरूपा असते. या सूत्रात देवर्षी नारद मुनी सांगत आहेत की हे असे प्रेमरूपा व्हावे, प्रेमभक्ती करावी. नित्यदासभक्ती किंवा नित्य कांताभक्ती अनुसरावी. प्रेमरूपा होण्यासाठी, प्रेमभक्ती करण्यासाठी नेमके काय करावे ते येथे आता देवर्षी नारद मुनी सांगत आहेत. ही साधना आहे. परमप्रेमरूपा प्रेमभक्ती कशी असावी ते येथे सांगितले आहे. देवर्षी नारद मुनींनी दास आणि कांता असे नेमके 2 चपखल शब्द वापरून भक्तीचे अनेक पैलू व्यक्त केले आहेत. भक्ती स्त्रैण असते, ती मधुर असते, ती कोमल असते, ती शांत असते. तिच्यामध्ये सेवाभाव असतो, तिच्यात सोशिकता असते, तिच्यात समावेशकता असते, तिच्यात समर्पण असते, तिच्यात सख्य असते, तिच्यात वात्सल्य असते. देवर्षी नारद मुनींनी दास असा शब्द वापरला आहे. दास म्हणजे संपूर्ण शरणागती. दास म्हणजे पायाशी लोळण घेणे. हनुमंतांनी रामाची दासभक्ती केली, समर्थांनी रामाची दासभक्ती केली. परमात्म्याच्या पायी सेवेला वाहून घेणे म्हणजे दासभक्ती होय. भक्त परमात्म्याच्या पायाशी स्वतःला अर्पण करतो, त्याला स्वत्व उरत नाही. परमात्म्याची जी मर्जी ती भक्ताची मर्जी असते. भगवंत बोले, भक्त डोले. सदा सर्वदा भक्त परमात्म्याच्या पायाशी सेवेला हजर असतो. एक वेळ परमात्मा सेवा करवून घ्यायला थकेल, परंतु भक्त सेवा करायला दमणार नाही. भक्तीचे हे जे पैलूवर सांगितले आहेत ते स्त्रैण आहेत. त्यात वात्सल्य आहे, त्यात कोमलता आहे, तिच्यात सोशिकता आहे. याच कारणास्तव देवर्षी नारद मुनींनी कांता असा शब्द वापरला आहे. सर्वस्वाचा त्याग करून भक्ती करावी लागते. हा त्याग अगदी सहज व्हावा लागतो, तो निरपेक्ष असावा लागतो. बायका अगदी सहजच त्याग करतात. अनेक वेळा घरात पुरुषापेक्षा बाई खूप हुशार असते, परंतु ती नवरा पुढे यावा म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सहज त्याग करते. त्याबद्दल कधीही तक्रारीचा सूर ऐकायला येत नाही.
तेव्हा परमप्रेमरूपा प्रेमभक्ती ही दासभक्ती किंवा कांताभक्ती असावी. परमप्रेमरूपा प्रेमभक्ती ही दासभक्ती किंवा कांताभक्ती असण्यासाठी त्रैताच्या अतीत पार जावे लागते. कारण आपली प्रकृती ही त्रिविधा आहे. द्वैतामधून सूक्ष्म असलेली, अदृश्य असलेली तिसरी गोष्ट निर्माण होते. या तीनमधून अतीत व्हावे, या तीन गोष्टींच्या पार व्हावे आणि परमप्रेमरूपायोगे प्रेमभक्तियोगे दास किंवा कांताभक्तिरसात मग्न असावे. भक्तिरसात मग्न असावे, भक्तिरसात मग्न असावे. एक दिवस ते दिव्यद्वार उघडते, मुक्ती मिळते, कैवल्यानंद प्राप्त होतो. आपला जन्म होतो याचा अर्थ आपला मृत्यू अटळ असतो. कारण जे उत्पन्न होते ते लय पावते. जीवन, उत्पत्ती, स्थिती, लय असे त्रिविधा असते. उत्पत्ती आणि लय यांना जीवन जोडलेले आहे. ते जगले की लय पावणे होते. अशा वेळी या त्रयीमधून पार व्हावे यासाठी जीवन असे जगावे की आपण लय पावणार नाही. पाप किंवा पुण्य केले असता भोग निर्माण होतात. एका जन्मात भोग उपभोगून संपत नाही, ते संचित होतात. त्यामुळे जन्ममृत्यू होत असतो. यास्तव भोग निर्माण होणार नाहीत असे पाप पुण्य विरहित साक्षी भावनेने जग जसे आहे तसे स्वीकारून जगावे, म्हणजे भोग निर्माण होत नाही. माणूस मृत्युंजय होतो. मृत्यू नाही आणि जन्मही नाही. तो मुक्त होतो, कैवल्यानंदी होतो. तम, रज हे गुण जिंकले की सत्वगुण प्राप्त होतो. परंतु तेथे थांबू नये. कारण सत्वगुण पुण्य संचित करतो. यास्तव निर्गुणी गुणातीत व्हावे, मुक्त व्हावे, कैवल्यानंदी व्हावे. यास्तव परम प्रेमरूपा व्हावे. प्रेमी आणि प्रियसी यामधून निखळ, निर्लेप, निकोप, निरागस असे प्रेम निर्माण करावे. परंतु यामधून कोणतीही वासना, कामना निर्माण होऊ देऊ नये. त्यायोगे भक्ती निर्माण होईल. भक्ती परमात्म्याला जोडलेली आहे. येथे अंगी दास्यभक्ती, कांताभक्ती बाणवावी. परमप्रेमरूपायोगे प्रेमभक्तियोगे दास किंवा कांताभक्तिरसात मग्न असावे. भक्तिरसात मग्न असावे. भक्तिरसात मग्न असावे. एक दिवस ते दिव्य द्वार उघडते, मुक्ती मिळते, कैवल्यानंद प्राप्त होतो. हरिओम.